आपलं माप तयार झालं. नमस्कार. आईच्या दुधाच्या वाढीसाठी आपण बाजरीची मांड करणार आहे. त्याच्यापासून बरेचसे फायदे आहेत. मऊ मिळतो, बाळासाठी दूध वाढतं. कढीचं तेल एकदम आईच्या दुधासाठी चांगलं असतं, चवदार लागतं खायला. कढी तेलापासून खूप फायदे आहेत. आता त्याच्यात जिरे टाकते. जिरे पचनाला चांगले असतात आणि दुधाला पण चांगले असतात. 2 चमचे पीठ घेतलं, बाजरीचं पीठ घेतलं, लाल भाजून द्यायचे. हे जर बाळाला याच्यातून जर थोडंसं खाऊ घातलं तर बाळासुद्धा चांगलं असतं. अर्धा ग्लास पाणी टाकते. बाजरी ही वातनाशक असते. डिलिव्हरीनंतर आपल्याला वात येतो ना, या बाजरीपासून तर नष्ट होतं आणि पचायला पण चांगली असते. चवीपुरतं थोडं मीठ टाकू. चांगली उकळी आणायची, चांगली शिजायची, म्हणजे चविष्ट लागते. आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा. गूळ हा लो असतो, शरीराला चांगला असतो. थंडी दिवसात तर लई चांगला. मी उकळायला मला 2-3 मिनटं लागले. तर बाजरी उष्ण असते त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायची.